तर पाहिलं मंडळी किडींचा जीवनक्रम. आता ह्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की त्याचं नियंत्रण कसं करायचं. आता कुणी म्हणेल की ह्यात काय अवघड आहे, दुकानात जायचं, कुठलंही मिळेल ते औषध विकत आणायचं, पंपात घालायचं आणि सरळ फवारून टाकायचं की झालं किडींचं नियंत्रण. अहो नाही तसं. खरं सांगायचं म्हणजे हा नियंत्रणाचा शेवटचा टप्पा असतो. म्हणजे ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचं नियंत्रण असफल होतं त्यावेळेला रासायनिक कीटकनाशक वापरणं योग्य असतं. त्याच्या अगोदर कीड नियंत्रणाचे इतके उपाय आहेत की ते आपल्याला समजावून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. अगदी नांगरणी, भांगलणी, कुळवणी, अंतर्मशागत करणं, त्याचबरोबर पिकांची फेरपालट करणं, फेरोमोन ट्रॅप्स वापरणं, लाईट ट्रॅप्स वापरणं, अशा प्रकारचे अनेक उपाय असताना रासायनिक कीटकनाशकाकडे वळणं हे अगदी चुकीचं आहे. पण ज्यावेळेला खरोखरच ह्या सगळे उपाय वापरून जर कीड नियंत्रण होत नसेल तर फक्त एकमेव उपाय असतो की त्यावेळेला रासायनिक कीटनाशक आपल्याला वापरणं गरजेचं असतं. आता ह्या रासायनिक कीटनाशकाचे परिणाम किंवा दुष्परिणाम इतके होतात, खरं म्हणजे त्याच्या परिणामापेक्षा दुष्परिणामच जास्त होतात. का बरं? कारण एकतरी रासायनिक कीटनाशक कुठले वापरायचे ह्या किडीच्या जीवनक्रमानुसार आणि किडीच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार ठरलं जातं. दुसरी गोष्ट, ह्या रासायनिक कीटनाशकाची तीव्रता किती ठेवायची आम्हाला माहिती नसतं. बरं, ते तीव्रतेचं ते द्रावण तयार कसं करायचं ही आम्हाला माहिती नसतं. कीटकनाशकांच्या ऐवजी इतर उपाय वापरणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा जो भाग राहिला, बाजारात मिळणारी ही रासायनिक कीटनाशकं असतात ते किती परिणामकारक असतात आम्हाला माहिती नसतं. बरं, नेमकं कोणतं कीटकनाशक वापरायचं ही आम्हाला माहिती नसतं आणि सांगायलाही कोण तयार नसतात. मित्रांनो, असं अनभिज्ञ राहू नका. आपल्या जवळच्या कुठल्याही कृषी महाविद्यालयाचा, कृषी विद्यालयाचा, कृषी विज्ञान केंद्राचा जरूर सल्ला घ्या आणि नेमकं काय करायचं, कुठला उपाययोजना योजायची किंवा वापरायची हे तुम्ही निश्चित करा. आता कीटकनाशकांच्या बाबतीमध्ये सरकारनं बंदी घातलेले कितीतरी कीटकनाशक आहेत, पण ते अजूनही बाजारामध्ये उपलब्ध असतात किंवा आम्ही अजूनही त्याचीच मागणी करतो आणि त्याचाच अट्टहास करतो. तर मंडळी, थोडक्यात बघूया की आपण सरकारनं बंदी घातलेली कुठली कुठली कीटकनाशक. रासायनिक कीटनाशकांचा सर्वात दुष्परिणाम किंवा सर्वात मोठा तोटा जर कुठला असेल तर ते एकतरी आपणाला नियंत्रित किंवा ठराविक पद्धतीने वापरता येत नाही आणि शिवाय आपण कसंही पिकावरती जर मारलं तर पिकाला तरी हानी होतेच. शिवाय त्याच्या अंश जे पिकावरती शिल्लक राहतात ते शेवटी पर्यायानं आपल्याच पोटामध्ये जातात आणि ते आपणासाठीच विषारी ठरतात. म्हणजे एक वेळ किडे मरतील का नाही माहिती नाही, कारण किड्यामध्ये त्याची प्रतिकारशक्ती इतकी वाढते की तेच औषध जर आपण सतत वापरत राहिलो तर किड्यावरती परिणाम होण्याच्या ऐवजी त्याचा परिणाम आपल्यावरतीच होतो. आणि बरं का मंडळी, ह्यात सर्वात मोठा तोटा कशाचा जर होत असेल का नाही, तर ह्या किडींच्या बरोबर आपण साऱ्या मित्रकिडींचा नाश करून टाकतो.